दोस्तों, मेरा नाम मिथिलेश कुमार दांगी है और मैं झारखंड से बिलोंग करता हूं। भैया बंद कर दीजिए अभी उसको। मेरा नाम मिथिलेश कुमार दांगी है, झारखंड से बिलोंग करता हूं और अपनी फैमिली को चलाने के लिए, अपनी रोजी रोटी के लिए मुंबई जैसे महानगर शहर में आया हुआ था आज से 20-25 साल पहले। लेकिन हर किसी को पता है आज भी जिसकी सैलरी 20-30-40-50 हजार है, मुंबई में सर्वाइव करना मुश्किल है। यस नो? हर इंसान को तलाश होती है कि एक्स्ट्रा इनकम किया जाए। मुझे भी तलाश थी कि कुछ एक्स्ट्रा इनकम करना चाहिए, नहीं तो आने वाला समय में हमारे घर की सपने की तो छोड़ दो, जरूरतें भी पूरी नहीं हो पाएगी। और आज भी जो जॉब में है उनकी जरूरतें आज भी पूरी नहीं होती है। हकीकत है। अगर बात में सच्चाई लगे तो यस या नो का जवाब आप लोग देंगे। यस। मुझे भी तलाश थी। मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा पहले हमारे सतीश सर का, जिनके माध्यम से मुझे ये अपॉर्चुनिटी मिली और आज मैं बहुत अच्छा काम कर रहा हूं। अभी 15-20 दिन पहले मैं बिहार था, झारखंड था, गया, मोतिहारी, पटना, सारे जगह पे मीटिंग करके आया हूं और अभी हूं आप लोगों के बीच में मुंबई में। और इतना खूबसूरत, इतना जबरदस्त प्लान के लिए मैं एक बार चाहूंगा कि हमारे सुनील खोट एमडी सर के लिए एक बार जोरदार ताली हो जाए। और आगे हम लोगों की बात होती रहेगी, लेकिन सर के पास समय की कमी है। तो एक बार मैं चाहूंगा कि जितने भी स्टार एंड अबव लीडर हैं एक बार आ जाएं और सर की स्वागत करेंगे। सर एक बार आप आ जाइए हमारे बीच में। मैडम आप भी आ जाइए। फोटो वगैरह ले लेंगे, जिनको कैमरा मोबाइल अच्छा होगा फोटोज ले लेंगे। तो थैंक यू वेरी मच। और मैं चाहूंगा कि हमारे स्टार लीडर है अपनी अपने स्थान को ले ले और मैं चाहूंगा कि सर यहाँ पे कंटिन्यू सेशन को करेंगे और जिसमें सर अपनी जर्नी के साथ साथ इस कंपनी को क्यों करना चाहिए और इस कंपनी को सर ने निर्माण कैसे किया, यहाँ से लोग कैसे पैसे कमा रहे हैं, आगे की क्या प्लानिंग है सर का, ये सारी चीजें आज सर के जबानी सुनेंगे। और हम लोग खुशनसीब हैं कि आज फिर से हमारे बीच में एमडी सर मौजूद है। तो एक बार फिर से चाहूंगा एक बार जोरदार ताली किया जाए। जय स्वामिनी, जय स्वामिनी, जय भारत, जय स्वामिनी। सभी को हिंदी कंफर्टेबल है या मराठी कंफर्टेबल है? गुड गुड। मला आनंद होईल आज मराठीमध्ये बोलायला, कारण ऑल ओव्हर इंडिया सेमिनार होतात, प्रत्येक ठिकाणी हिंदीचा जो वापर होतो आणि महाराष्ट्रामध्ये आणि विशेष मुंबईमध्ये आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या वेलकम होत असलेल्या हिंदू नवीन वर्षाच्या सुरुवात आपण मराठीतून केलं तर मला सुद्धा फार आनंद होईल। माइक की गरज भासणार नाही, वो आप लोग को कंटिन्यू मोबाइल में जाएगा। सर्वांना जय शिवराय, जय जिजाऊ, जय अहिल्या। इथे हॉलमध्ये बसलेल्या माझ्यापेक्षा वयाने सिनियर वडीलधारी माणसांना माझा मनापासून नमस्कार। इथं हॉलमध्ये असलेल्या माझ्या समवयस्क माझ्या नेटवर्कर बंधू भगिनींना मी सुनील खोत, चेअरमन ऑफ स्वामिनी ग्रुप, एक मॅनेजमेंट, एक कप्तान म्हणून, एक चेअरपर्सन म्हणून काम करतोय। तर आज महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आज जो आपण एक इव्हेंट घेतोय, सतीश संपाळ सरांची टीम, सकाळपासून आमची उत्सुकता होती की आज उद्या सकाळी पाडवा आहे, बऱ्यापैकी ऑल ओव्हर महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या माता भगिनी त्या कामामध्ये व्यस्त असणार। सरांची माझी चर्चा झाली, सर उद्या पाडवा आहे आणि माझ्या भगिनी येतील काय, वेळ मिळेल काय? पण आज मला आनंद होतोय की या हॉलमध्ये पुरुषांच्या पेक्षाही जास्त प्रमाणात माझ्या स्वामिनी, माझ्या लक्ष्मी, माझे माता, तुम्ही आज वेळ काढून इथे उपस्थित राहिलात। स्वामिनी परिवारामध्ये तुमचं मनापासून मी स्वागत करतो, कारण ज्या उद्देशाने 2018 मध्ये आम्ही स्वामिनीची स्थापना केली, आज नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचशाच कन्सेप्ट, बऱ्याचसेच प्लॅन मुंबई सारख्या सिटीतून सुरू होतात किंवा भारतात कुठेही सुरू झाले तर तो पहिला लॉन्च होतो प्लॅन
येतो तो मुंबई मार्केटला. आज मुंबईमध्ये तुम्ही बऱ्याचशाच वेबसाईटवर किंवा व्हॉट्सअपवर जाऊन प्लॅन बघता, त्या प्लॅनच्या 99% सगळ्या कंपन्यांची नावं बिग ड्रीम, बिग गोल, बिग मनी, वेगवेगळे इंग्लिश नावं ठेवली जातात. आम्ही 2018 मध्ये, मी एक आध्यात्मिक माणूस आहे, बऱ्याचशा देवी देवतांचा, युनिव्हर्सलचा एक आशीर्वाद, एक माझ्या डोक्यावर हात आहे, ज्याच्यामुळे मी आज माझ्या आयुष्यातली 48 वर्ष चांगल्या पद्धतीनं एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून, एक भारतीय नागरिक म्हणून सर्व थरावर योग्य प्रमाणावर स्वतःला सिद्ध करायचा एक प्रयत्न केला. आज स्वामिनी या नावाच्या स्थापनेपासून इथपर्यंतचा एक प्रवास 1-2 मिनिटांमध्ये माझा झालेला, सतीश सरांच्या सोबत असलेल्या गेल्या 5-6 वर्षापासूनचा आमचा अनुभव 2 मिनिटांमध्ये मी तुमच्या समोर शेअर करायचा प्रयत्न करतोय. स्वामिनी ह्या नावाचीच निर्मिती ज्या उद्देशानं आम्ही केली, ती आज खऱ्या अर्थानं अख्ख्या भारतामध्ये ज्यावेळी ह्या स्वामिनीच्या बिझनेसच्या माध्यमातून जातो, लोकांचे व्हिजिट होतात, फिरतो, त्यावेळी बऱ्यापैकी मला अभिमान वाटतो की स्वामिनी ज्या अर्थानं, ज्या उद्देशानं स्वामिनी हा नाव आम्ही निवडलं, त्यांची संकल्पना मांडली, त्या खऱ्या अर्थानं आज सिद्ध झालं किंवा आमचा उद्देश सफल झाला असं मी म्हणेन. की अख्ख्या भारतामध्ये आज 11 लाख लोकांचा परिवार स्वामिनीच्या माध्यमातून, स्वामिनीच्या प्लॅटफॉर्मवर काम करतोय. आणि आज मला अभिमान वाटतोय सर की स्वामिनीमध्ये, स्वामिनीच्या प्लॅटफॉर्म मध्ये आज 60 ते 70% हिस्सा माझ्या स्वामिनींचा आहे. रोज जेवढे आज करोडपती बनले, जेवढे मॅक्झिमम लखपती बनले, जेवढे कार विनर्स बनले, त्यामध्ये सगळ्यात जास्त रोज सकाळी ज्यावेळी सकाळी 8 वाजता पे आउटची लिस्ट समोर येते, त्या टोटल पे आउटच्या लिस्ट मधील 60 ते 70% पे आउट हा महिला वर्गांचा असतो. आणि ज्या खऱ्या अर्थानं आम्ही स्वामिनीची निर्मिती केली, तो उद्देश कुठेतरी पूर्ण झाला असं मला वाटतं. मित्रांनो, मी सर्वांचं वेलकम करतो, परत एकदा धन्यवाद देतो की तुम्ही एक चांगली इंडस्ट्रीज, एक नेटवर्क इंडस्ट्रीज, MLM इंडस्ट्री, चांगली इंडस्ट्री निवडला. कारण अख्ख्या भारताचा किंवा अख्ख्या महाराष्ट्राचा जरी आपण कमीत कमी विचार केला, तर आज अख्ख्या हिंदुस्थानचा विचार केला तर 145 कोटी जनसंख्या, लोकसंख्या आपली पूर्ण झालेली आहे. भारत हा युवा देश म्हटला जातो आहे, पण प्रत्येक घरामध्ये 1-2 ग्रॅज्युएशन मुलं मुली आहेत. आज 150 कोटी लोकसंख्येला प्रत्येकाला रोजगार, काम देण्याची ताकद ना केंद्र सरकार ठेवते ना राज्य सरकार ठेवते. ह्यासाठी आपणाला स्वतःच्या पायावर स्वतःचं विश्व निर्माण करावं लागेल. कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये गेला, तिथेही आज जॉब पूर्ण करायची ताकद नाही आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये गेला, काम भेटतो पण पगार भेटत नाही. मग तुमच्या आमच्या सामान्य नागरिक, सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींनी मोठी स्वप्न बघायची का नाही बघायची? स्वप्न ही बघितलीच पाहिजेत. आणि पूर्ण करण्यासाठी एक देवानं जसे प्रॉब्लेम तयार होतात तसे पुढे रस्ता सुद्धा तयार करून ठेवतो. तसं आज एक MLM इंडस्ट्रीज वर्ल्ड वाईड जागतिक मान्यता मिळत असलेलं सगळ्यात मोठं जे क्षेत्र असेल, जे सेक्टर असेल, ते म्हणजे नेटवर्क इंडस्ट्रीज, MLM इंडस्ट्रीज. आणि ह्या MLM इंडस्ट्रीमध्ये तुम्ही सर्वांनी यात एंट्री केलात. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, कंपन्यांच्या माध्यमातून आतापर्यंत आज सरांची माझी ओळख बऱ्याच दिवस आहे की एक नेटवर्किंग इंडस्ट्रीमधून जे गेली 30 वर्ष ह्या इंडस्ट्रीशी जोडलेले आहेत, अशी भीष्म पितामह या इंडस्ट्रीमध्ये आज बी आमच्या सोबत आहेत. त्या सरांना मी धन्यवाद देतो की जग, संपूर्ण लोक ज्या इंडस्ट्रीला नावं ठेवली, ज्या इंडस्ट्रीकडे चांगल्या उद्देशानं बघितले नाहीत किंवा त्याला एक वेगळ्या नजरेनं प्रेझेंट केलं गेलं, अशा इंडस्ट्रीला घेऊन गेली 30 वर्ष त्या इंडस्ट्रीमध्ये टिकून राहणं, त्यात काम करणं आणि लोकांना गाईड करत राहणं, हे फार मोठं एक चॅलेंज आहे. मित्रांनो, मी तुम्हा सर्वांना, माझ्या सगळ्या बंधू भगिनींना विनंती करतोय की तुम्ही एक चांगली इंडस्ट्रीज, चांगलं प्लॅटफॉर्म ऑलरेडी निवडलेले आहात, नेटवर्किंग इंडस्ट्रीमध्ये टिकून आहात, ही इंडस्ट्री सोडू नका. कारण ह्या इंडस्ट्रीमध्ये एवढी मोठी ताकद आहे, इथं कुठलंही जात प्रमाणपत्र नाही,
वयाची मर्यादा नाही, शिक्षणाची मर्यादा नाही, वेळेचं बंधन नाही. तुम्ही जेवढं मॅक्झिमम याला वेळ द्याल तेवढी मोठी स्वप्न पूर्ण करायची ताकद ह्या नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये आहे. त्यामुळं मी सर्वांना विनंती करतोय की ही इंडस्ट्री सोडून बाहेर जाऊ नका. बाहेर मार्केटचे सगळे दुनियादारी तुम्हाला पण माहित आहे, बाहेरचं स्ट्रगल किती मोठं आहे. तर इथं टिकून राहा. एक स्वामिनी कंपनी करायची, नेटवर्किंग करायची, मग कुठली कंपनी करायची ह्या विषयावर मी तुम्हाला कधी हे नाही म्हणणार. मी ऍज अ चेअरमन, ऍज अ एमडी तुम्ही स्वामिनीच करा. जर स्वामिनीपेक्षा जास्त इन्कम कुठल्या प्लॅटफॉर्मवर मिळत असेल तर मी ओपनली सांगतो की जर स्वामिनीपेक्षा जास्त इझी, फास्ट आणि जास्त पैसे जर कुठल्या कंपनीत मिळत असतील तर कुणी या आणि पहिली आयडी माझी तुम्ही घेऊन जा. मग करत असताना स्वामिनीच का करायची? कारण स्वामिनीचा जो आम्ही बेस तयार केला तो भारतातल्या 99.99% मध्यमवर्गीय नेटवर्करांना नजरेसमोर ठेवून आम्ही स्वामिनीचा एक प्लॅटफॉर्म तयार केला, ज्यामध्ये फक्त आणि फक्त एकच 1600 रुपयाचं जॉईनिंग ऑप्शन ठेवलं. 1600 मध्ये तुम्हाला हेल्थ प्रोडक्ट, ऍग्रिकल्चर प्रोडक्ट, सॅनिटरी पॅड जे रनिंग आयटम आहेत, इझी मार्केटला मूव्ह होतात, जास्त कुठले तुम्हाला एफर्ट्स लावायला लागणार नाहीत, असे रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट आम्ही द्यायचा प्रयत्न केला. मी जवळजवळ 17-18 नेटवर्किंग कंपन्यांचा स्वतः ऍज अ नेटवर्कर म्हणून काम केलो, अभ्यास केलो. मला भारतातला असा कोणताही एमडी भेटला नाही की 1600 रुपयाच्या जॉईनिंगला 1500 रुपये बायनरी मला कोणीही दिले नाही. मी आणि आमच्या टीमनं विचार काय केला की आज नेटवर्किंग मध्ये तुम्हाला बऱ्याचशा प्लॅनचा अभ्यास आहे, सरांना 30-30 वर्षाचा एक्सपिरियन्स असलेले ती आमच्या समोर व्यक्ती आहेत. बायनरी मध्ये 10% वर बायनरी आजपर्यंत कुठल्याही कंपनीनं वाटायचा प्रयत्न केला नाही. स्वामिनीनं उलट विचार काय केला की 1600 मध्ये 1500 रुपये बायनरी हा एक मॅजिकल फिगर, एक मॅजिक कॅल्क्युलेशन अख्ख्या हिंदुस्थानामध्ये पहिल्यांदा मांडायचा आम्ही प्रयत्न केला. आणि तो आमचा प्रयत्न, उद्देश क्लिअर होता, इंटेन्शन क्लिअर होतं, प्रेझेंटेशन क्लिअर होतं. त्यामुळे 6 वर्ष आम्ही सक्सेसफुली तो कन्सेप्ट रन करू शकलो. 1600ला 1500 दिलं, हे 1500 सुद्धा बाकीच्या कंपन्या 8 दिवस, 15 दिवस, 1 महिना लीडर लोकांचं पे आउट होल्ड करून पैसे वापरून मग द्यायचा प्रयत्न करतात. पण स्वामिनीचा उद्देश तेव्हा पण क्लिअर होता, आज पण क्लिअर आहे. गेली 6 वर्ष 1600 रुपयाला 1500 रुपये बायनरी, 1600 रुपयाला डेली क्लोजिंग, डेली पे आउट देणारी अख्ख्या हिंदुस्थानातली एकमेव कंपनी आहे. गेल्या 6 वर्षामध्ये महाराष्ट्र सगळ्या आणि तुम्ही आणि आम्ही सगळे प्रॉब्लेम्स बघितले. 2019ला पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेष करून कृष्णा, पंचगंगा ह्या भागामध्ये सगळ्यात मोठा, गेल्या 100 वर्षातला सगळ्यात मोठा महापूर 2019ला येऊन गेला. 2020ला पहिलं लॉकडाऊन लागलं, 2021ला दुसरं लॉकडाऊन लागलं, युक्रेनचं युद्ध झालं, कोरोना आलं. ह्या सगळ्या जागतिक घडामोडीमध्ये प्रत्येक एक गोष्टीची किंमत प्रत्येक वर्षी वाढलेली आपण पाहिली. मग टाचणी असो, सुई असो, दोरा असो, कागद असो, पेन असो, कपडे असो, नाहीतर सोनं असो. फक्त एकमेव स्वामिनी कंपनीचं जॉईनिंग ऑप्शन असं आहे 2018 ते मार्च 2025 आजपर्यंत स्वामिनीचा प्लॅन आम्ही कधीही चेंज केला नाही. 1600 मध्ये 1500 रुपये बायनरी गेली 6 वर्ष सर स्वामिनी वाटते. अभिमान वाटतोय. आज 35 पेक्षाही जास्त करोडपती स्वामिनीच्या प्लॅटफॉर्मवर बनले. 5000 पेक्षाही जास्त लखपती म्हणजे नेटवर्कर बंधू भगिनी आहेत. आणि मला अभिमान वाटतोय महाराष्ट्रातला पहिला करोडपती सतीश संगपाळ सर, महाराष्ट्रातले पहिले करोडपती जे स्वामिनीच्या प्लॅटफॉर्म मध्ये राहिले. 6 वर्ष स्वामिनीच्या या प्रवासात त्यांचा फार मोठा योगदान आहे. आणि प्रॉब्लेम त्यांना पण आले, अडचणी आल्या, पण कधीही ते न थकता मोरया ग्रुप, गणपतीचा आशीर्वाद
आणि त्यांचा सुद्धा उद्देश क्लिअर आहे. रात्रंदिवस आपल्या टीमसाठी रस्त्यावर असतात, उन्हातानात फिरतात आणि डे नाईट 24 तास नेटवर्कर लोकांना वेळ देतात आणि एक चांगल्या उद्देशानं त्यांनी जो संकल्प हातात घेतला त्याला मोरया गणपती देव त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळं त्यांचा जो उद्देश होता किंवा त्यांची जी नीड होती पहिल्यांदा त्यांना मिळाली आणि त्यांच्या माध्यमातून आज हजारो लाखो लोकांना काम रोजगार मिळवून द्यायचं सर केलेत. त्यामुळं मी मोरया ग्रुप आणि सतीश संपाळ फाउंडर, मोरया ग्रुपचे फाउंडर, त्यांना मी स्पेशली धन्यवाद देतो. स्वामीनी फर्स्ट कम फर्स्ट सर्व उदाहरण दिलं जातंय की पहिल्यांदा या, पहिल्यांदा बसा आणि तुम्ही मिळवा. बऱ्याच ठिकाणी प्लॅन देताना काय सांगितलं जातंय, फर्स्ट कम फर्स्ट सर्व, पण मी त्याच्या उलट आहे. जी व्यक्ती 3 वर्षाच्या पूर्वी, 4 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, 6 वर्षापूर्वी स्वामिनीमध्ये इन झाली, विश्वास ठेवला, एंट्री केली, त्यांचं भाग्य लवकर उजाळलं, त्यांना त्यांचं प्रॉफिट, त्यांचं इन्कम त्यांना लवकर मिळालं. मी असं नाही म्हणणार फर्स्ट कम फर्स्ट सर्व. जी व्यक्ती आज ह्या हॉलमध्ये स्वामिनीचं काय चाललंय, मोरया ग्रुपचं काय चाललंय हे नुसतं काही लोक चेक करायला सुद्धा आले असतील सर, ऐकायला आले असतील, बघायला आले असतील. मी ह्या स्टेजवर तुम्हाला विश्वास देतो माझ्या सर्व बंधू भगिनींना की आज 6 वर्षाच्या पूर्वी जो जॉईन झाला त्याचं नशीब तो लवकर बदलला. पण जी लोक आज पण स्वामिनीमध्ये एंट्री करायला आज इच्छुक आहेत, काही लोक 1 महिन्यानं जॉईन होतील, काही लीडर 6 महिन्यानं जॉईन होतील, काही लीडर 2026 ला होतील, 27 ला होतील, 28 ला होतील. स्वामिनीचा प्लॅन एवढा कॅल्क्युलेटेड आहे, एवढा परफेक्ट आहे की 1600 रुपयाला 1500 रुपये बायनरी 2018 ला पण काही लीडर घेतले, आज पण घेतात. आणि मी गॅरंटी देतो 2030 मध्ये जॉईन होणाऱ्या व्यक्तीला सुद्धा हाच हक्क आणि अधिकार असेल. म्हणजेच काय, स्वामिनीचा प्लॅन आम्ही कधी गेल्या 6 वर्षात चेंज केलं नाही, नेटवर्कर लोकांचं इन्कम कमी केलं नाही आणि येणाऱ्या 2030 पर्यंत आमचा रोडमॅप फिक्स आहे की स्वामिनी 1600 रुपयाला 1500 रुपये बायनरी हा एक मॅजिकल फिगर, हा आकडा कधी आम्ही सर चेंज करणार नाही. जे काय डेव्हलपमेंट होतील ते फक्त टॅक्सेशनच्या बाबतीत होतील. आज काही प्रोडक्टला 5% टॅक्स आहे, काहीला 2% आहे, काहीला 18% आहे, तर फक्त चेंजेस होतील ते टॅक्सेशनचे. प्लॅन कधीही चेंज होणार नाही. मी तुम्हाला सर्वांना गॅरंटी देतो की एक स्वामिनी अनस्टॉपेबल प्रोसेस आहे. स्वामिनी, कारण आमचा मुळात उद्देश, इंटेन्शन आणि प्रेझेंटेशन दोन्ही ट्रान्सपरंट आहे, क्लिअर आहे. त्याच्यामुळे स्वामिनी एक चांगल्या लेवलचा आज कन्सेप्ट बनलाय. त्यात तुमच्या सर्वांचं फार मोठं योगदान आहे. मी तुम्हाला विनंती करीन, तुम्ही व तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती, तुमच्या गल्लीतील प्रत्येक व्यक्ती, तुमच्या परिवारातला प्रत्येक व्यक्तीचं इथं त्यांना योग्य पद्धतीनं सपोर्ट मिळेल. त्यांनी केलेल्या त्यांच्या कामाचा हक्काचा मोबदला त्यांना त्यांचा पे आउट वेळेला मिळेल, प्रोडक्ट वेळेवर मिळेल. आणि स्वामिनी येणाऱ्या काही दिवसामध्ये अजून स्पेशली महिलांच्यासाठी जे आता आम्ही सॅनिटरी पॅड विकतोय त्याच्यापेक्षाही अतिशय चांगल्या क्वालिटीचं नवीन सॅनिटरी पॅड येणाऱ्या मे जून पासून नवीन अजून एक प्रोडक्ट लॉन्च करतोय. हेल्थ प्रोडक्ट स्पेशली महिलांच्यासाठी स्पेशली सर 1-2 प्रोडक्ट रेडी आहेत. येणाऱ्या इव्हेंटमध्ये आम्ही लवकरच ते लॉन्च करू. आणि आमचा जो उद्देश आहे की आज तुम्ही सर्वजण रोज रात्री 8, 9, 10 पर्यंत पिन घेता, जॉईनिंग करता, आयडी लावता ना, रात्री 8, 9, 10 ला पिना घेता, 10, 11, 11:30 पर्यंत जॉईनिंग चालतात. रात्री 12 वाजता 11:45 सुद्धा पिन घेता. चांगली गोष्ट आहे, काय अडचण नाही. हो, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. शक्यतो 11, 11:30च्या आत घेत जावा पिना, लॉग इन करत जा. कारण रात्रीच्या एक अर्धा तासाचा जो शेवटचा पिरियड असतोय ना, तो थोडं सर्व्हर बिझी होऊ शकतं, एकदमच ट्रॉफिक वाढतं. संध्याकाळी 5 ला एक सुद्धा जॉईनिंग पडत नाही आणि रात्री 10, 11, 11:30 पर्यंत हजार जॉईनिंग पडतात. त्यामुळं सर्व्हर थोडं हे होऊ शकतं आणि तुमचं पण गडबड होते. काय गडबड होते, 12च्या आत तुम्हाला लॉग इन करायचं असतं, पेआउट मॅच करून घ्यायचं असतं. त्यामुळे तुम्ही काय, नावात स्पेलिंग मिस्टेक, बँक अकाउंट मध्ये मिस्टेक, काही लोक पॅन कार्ड भरत नाही, अशा ह्या ज्या चुका होतात त्या शेवटच्या एक अर्धा तासामध्ये
जास्त होतात, त्यामुळे थोडं लवकर करत जावा. ह्याच्यापूर्वी तुम्ही रात्री 11:30 पावणे 12 पर्यंत पिना घेतला, लॉग इन केला, रात्री 12ला क्लोजिंग झालं, सकाळी 8, 9, 10ला बँकेचं सर्व्हर चालू झालं की बँकेला पहिलं काम असतंय स्वामिनीचा पेआउट ट्रान्सफर करायचं. एक अजून युनिक सिस्टम नेटवर्करांच्या भल्यासाठी किंवा त्यांना अजून पेआउट फास्ट जावं यासाठी सतीश सर आम्ही एक युनिक सिस्टम डेव्हलप केल्या. येणाऱ्या काही दिवसामध्ये लवकरच ते मार्केटला आणू. रात्री 11:30 पावणे 12, 12 पर्यंत 12च्या आत पिना घ्या, लॉग इन करा. 12:05 तुम्हाला युअर पेआउट इज जनरेटेड सक्सेसफुली. रात्री 12 वाजता मेसेज येईल. अजून त्यात मॅजिक आहे. रात्री 12:05 तुम्हाला युअर पेआउट इज जनरेटेड सक्सेसफुली मेसेज येईल. 12:25 आत 30 मिनिटाच्या आत युअर पेआउट इज ट्रान्सफर युअर बँक अकाउंट. आज पेआउट साठी सकाळी 8-9 पर्यंत जरी जे तुम्हाला वाट बघायला लागतं ते सुद्धा बघायची वेळ येणाऱ्या काही दिवसात संपून जाईल. रात्री 12 पर्यंत लॉग इन करा, मेसेज बघा, 12:30ला पेआउट घ्या आणि मग झोपी जा. तर एक नेटवर्करांच्या हिताचं जेवढं काय मॅक्झिमम काम करता येईल तेवढं काम आम्ही स्वामिनीच्या माध्यमातून करायचा प्रयत्न केलाय. स्वामिनी एक आमच्याच मुंबईतली एक कंपनी आहे ज्याचं स्लोगन होतं कर लो दुनिया मुठ्ठी में. कुणाचं स्लोगन होतं? रिलायन्स. कर लो दुनिया मुठ्ठी में. लेकिन स्वामिनीचा जन्म कर लो दुनिया मुठ्ठी में नाही. स्वामिनीचं काम सदैव द्यायचं आहे. स्वामिनीच्या प्रत्येक नेटवर्कराचं लीडरचं काम जशी लक्ष्मी पुढे हात केला देण्यासाठी तसं स्वामिनी प्रत्येक वेळी प्रत्येक माझ्या नेटवर्कर बहिणींच्या सोबत भावासोबत सदैव तुमच्या सोबत आहे. कधीही कुठल्याही स्तरावर ऍज अ नेटवर्कर, ऍज अ स्वामिनी मेंबर, ऍज अ माणूस एक व्यक्ती म्हणून कधीही तुम्हाला माझी मदत लागली, स्वामिनीची मदत लागली, मोरया ग्रुपची मदत लागली, कधीही रात्री 12, 1, 2ला फोन करा. गेली 6-7 वर्षे आमचे एकच फोन नंबर आहेत, तेच ऑफिस आहे, तेच आमची टीम आहे. कधी आम्ही चेंज करत नाही कारण बरेचसे आपण बघितलेत सगळे सिस्टम. तर स्वामिनी तुमच्या पाठीशी तुमच्या खांद्याशी खांदा लावून काम करायला मी वचनबद्ध आहे. तुम्हाला कोणत्याही मॅक्झिमम सेवा द्यायचा प्रयत्न करीन. हे ऑर्गनायझेशन चालवत असताना जे एक मी एकटा काही करू शकत नाही. गेली 6 वर्ष डेली क्लोजिंग डेली पेआउट चालवण्याकरिता जे एक सगळ्यात स्ट्रॉंग मॅनेजमेंट लागते ती म्हणजे तुम्ही नेटवर्कर बंधू तरी ह्यातला एक अविभाज्य घटक आहात. जे गेली 6 वर्ष अहोरात्र एखादी व्यक्ती आपल्या टीमसाठी काम करणं, स्वतःतला घरातला फॅमिली मेंबर सुद्धा फॅमिली तेवढा वेळ देणार नाही, ते एवढा एक अनोळखी व्यक्ती अनोळखी नेटवर्कर आपल्या टीमला वेळ देतोय. स्वामिनीमध्ये आज मॅनेजमेंटमध्ये आम्ही डायरेक्ट इनडायरेक्ट 50 लोक काम करतोय सर. गेली 6 वर्षामध्ये प्रत्येकाला फॅमिली मेंबर आहे, फॅमिली आहे, प्रत्येकाचे काहीतरी फॅमिली प्रॉब्लेम्स असतात. तरी सुद्धा 6 वर्षामध्ये तुम्हाला पिन भेटलं नाही असा एकही दिवस नाही. म्हणजे गेली 6 वर्ष अहोरात्र पिन प्रोव्हाइड करायची टीम आमची रात्री 12:30 पर्यंत करते. त्यामध्ये त्यांचे पर्सनल सगळे लाईफ सांभाळून आम्ही सेवा द्यायचा प्रयत्न करतोय. प्रोडक्ट काल रात्रीपर्यंत जेवढे लॉग इन झाले त्या सगळ्याच्या प्रोडक्टचे डॉकेट नंबर कालचे आज तयार झाले. आज जेवढे लॉग इन होतात ते जे उद्या पार्सल निघतात. तर प्रोडक्ट पुरवणे आणि पेआउट रोज सकाळी पहाटे 5 वाजता उठणे, पेआउट कॅल्क्युलेट करणे, त्यात चुकीचे बँक अकाउंट नंबर, चुकीचं स्पेलिंग करेक्शन शॉर्ट आउट करून त्यांना बाजूला काढणे आणि पेआउट लिस्ट बनवून 8, 8:30, 9 वाजता बँकेचं सर्व्हर चालू होण्यापूर्वी पेआउट लोकांच्या लीडर लोकांच्या अकाउंटवर ट्रान्सफर करणे ही अविरत सेवा देण्यासाठी जी बॅकएंडला सगळ्यात मोठी जी टीम आमची बसलेली आहे त्यांना मी विशेष धन्यवाद देईन. कारण हे एकटा करणं, ह्याला चालवणं किंवा हे उभा करणं हे एकट्याचं काम नाही आहे. तर अनेक लीडर नेटवर्कर किंवा टीम आमची स्वामिनी ग्रुप त्याच्यावर अहोरात्र काम करते. तर आज तुम्ही ज्या विश्वासानं किंवा जो एक तुमची इच्छा व्यक्त करून
ज्या उद्देशानं तुम्ही इथपर्यंत आलात त्या सर्वांना मी गॅरंटी देतो की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही स्वामिनी सोबत होता आहात आणि राहणार आहात तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रत्येक वेळी नवीन काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करू। तुमच्या ज्या अपेक्षा इच्छा आहेत त्या स्वामिनीसोबत लवकर पूर्ण हो अशी देवाकडे प्रार्थना करतो। आणि मोऱ्या ग्रुपनं आज बोलवून इथं जो आमचा मान सन्मान दिला, आम्हाला जो प्रेम दिलं किंवा बोलायची संधी दिली त्याबद्दल मी मोऱ्या ग्रुपचं परत एकदा आभार व्यक्त करतो। आणि तुम्हा सर्वांचं बरेचसे धुळे, नाशिक, औरंगाबाद, जालना, लातूर वेगवेगळ्या भागातून आज वेळ काढून, काही कोकणातील कोकणपट्ट्यातील काही लोक आहेत, नेटवर्कर आहेत, तुम्ही वेळ काढून इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचा मी परत एकदा आभार व्यक्त करतो। जय भारत, जय स्वामी।